कुछ मीठा हो जाए। कोणत्याही आनंदाचं सेलिब्रेशन करत असताना आपल्याला आठवण होते ती गोड पदार्थांची। कोणत्याही सणावाराला नैवेद्य असतो गोड पदार्थांचा। नोकरी, प्रमोशन, परीक्षेचा रिझल्ट यामध्ये मान असतो तो गोड पदार्थांनाच। लग्न, मुंज, बारसं अशा कार्यक्रमांमध्ये सुद्धा गोड पदार्थच मान मिळवतात। तर अशी ही गोड चव म्हणजे मधुर रस आयुर्वेदाप्रमाणे काय आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आयुर्वेदानुसार मधुर रसाचे गुणधर्म, त्याच्या अतिसेवनाने आणि न खाण्यामुळे होणारी लक्षणं आपण बघणार आहोत। सर्व चवींमध्ये किंवा सर्व रसांमध्ये मधुर रस महत्त्वाचा आहे। लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत आवश्यक असणारा असा हा मधुर रस आहे। मधुर रस हा गुरु म्हणजे पचायला जड, स्निग्ध आणि शीत आहे। मधुर रस पृथ्वी आणि जल या दोन महाभूतांच्या संयोगातून बनतो। यामुळे तो कफवर्धक आणि वातपित्तशामक गुणाचा आहे। मधुर रसाची कार्य अजून काय काय आहेत ती आपण बघूया। मधुर रसाचं वर्णन करताना आजन्म साथम्यात कुरुते म्हणजे हा रस जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला अनुकूल किंवा सुटेबल असतो। बाळाचा जन्म होतो तेव्हा पहिला त्याचा आहार स्तन्य हे मधुर रसाचं असतं। धातूनां प्रबलम बलम म्हणजे जिथे जिथे शरीरात नरिशमेंट किंवा पोषण आहे तिथे तिथे मधुर रसाचं कार्य आहे। शरीरातील सप्तधातू रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या सर्वांचं पोषण मधुर रसामुळे होतं। बल म्हणजे हा सर्व शरीरामधली ग्रोथ किंवा ताकद, पुष्टी असं निर्माण करणारा रस आहे। धातू, पेशी या सर्वांचं पोषण आणि बल वाढवल्यामुळे हा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो। लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचं वजन, उंची, शरीरबल हे सगळं पोषण होण्यासाठी मधुर रसाची आवश्यकता असते। वृद्ध लोक आणि क्षीण म्हणजे अशक्त लोक यांच्यामध्ये डिजनरेशन व्हायला लागलेलं असतं। यामुळे त्यांचं पोषण व्हावं, त्यांना ताकद राहावी यासाठी सुद्धा मधुर रसाची आवश्यकता असते। क्षती याचा अर्थ कोणत्याही कारणामुळे आघात झालेले, दुखण्यातून बरे होणारे अशा लोकांसाठी रिकव्हरीसाठी मधुर रस महत्त्वाचा असतो। निसर्गतः सतेज त्वचा, निरोगी केस म्हणजेच स्मूथ स्किन आणि नॅचरल ग्लोईंग हेअर यासाठी मधुर रस महत्त्वाचा असतो। मधुर रस आपल्या मन आणि इंद्रियांना प्रसन्नता आणि तृप्ती देतो। मधुर रस आपलं ओज म्हणजेच चेतना वाढवून शरीर, मन आणि इंद्रियांना प्रीणन, तर्पण आणि स्थिरता देतं। बृहण याचा अर्थ मधुर रस आपल्या शरीरासाठी पौष्टिक म्हणून उपयोगी होतो। कंठ्य म्हणजे आपल्या आवाजाचा जो नाद, सुस्वरपणा आहे तो मधुर रसामुळे येतो। यामुळे ज्याचा आवाज चांगला त्याला गोड गळा किंवा मधुर आवाज असं म्हटलं जातं। मधुर रस हा स्तन्यवर्धक आहे, म्हणूनच बाळंतपणानंतर मातेला दूध आणि दुधातल्या खिरी दिल्या जातात। संधानकृत म्हणजे हा हाडांना जोडणारा किंवा संधान करणारा आहे। शरीरातील पचनसंस्था, श्वसनसंस्था अशा सर्व सिस्टीम्स सुरळीत चालू ठेवण्यासाठी मधुर रस उपयोगी असतो। मधुर रस मल, मूत्र आणि वात यांचं अनुलोमन करणारा आहे। गुरु म्हणजे मधुर रस पचायला जड असतो। या सर्व गुणांमुळे मधुर रस हा आयुष्यवर्धक किंवा जीवन असं त्याला म्हटलं जातं। हा स्निग्ध गुणाचा आहे। मधुर रस हा पित्त आणि वात शमन करतो आणि तो विषघ्न म्हणजे शरीरातील विषद्रव्य नष्ट करणारा असा आहे। गोड पदार्थ म्हटलं
की आपल्या डोळ्यासमोर गुलाबजाम, लाडू, जिलबी असे पदार्थ येतात. पण आयुर्वेदानुसार गोड किंवा मधुर रस ह्याचा अर्थ निसर्गतः ज्याची चव गोड आहे असे पदार्थ. लाडू वगैरेंना मिष्टान्न म्हणजे अति गोड असं संबोधलं जातं. तर आयुर्वेदानुसार मधुर रस असणारे पदार्थ कोणते आहेत ते आपण बघूया. ऊस, ऊसाचे पदार्थ, मध, दूध, तूप, गहू, तांदूळ, मूग, बार्ली, साळीच्या लाह्या, नारळ, केळी, आंबा, द्राक्ष, मनुका, बेदाणे, खजूर, अक्रोड हे सर्व मधुर रसाचे आहेत. गाजर, बटाटा, रताळं, भोपळा, कोहळा, तोंडली, बीट आणि औषधी वनस्पतींमध्ये सर्व जीवनीय गण शतावरी, बला, अतिबला, वंशलोचन मधुर रसाचे आहेत. आपण बघितलं की सगळ्या रसांमध्ये, सगळ्या चवींमध्ये मधुर किंवा गोड चव ही चांगली आहे. पण असं जरी असलं तरी त्याचं प्रमाण आपल्या आहारात योग्यच असलं पाहिजे. त्याचं जर अतिसेवन झालं तर आपल्याला वेगवेगळी लक्षणं आणि त्या लक्षणांमधनं वेगवेगळे आजार होऊ शकतात. मधुर रसाचं म्हणजेच गोड पदार्थांचं अतिसेवन केले असता कफ आणि मेददुष्टी होऊन त्यानुसार लक्षणं आणि विकार दिसतात. शरीरात जडपणा जाणवणं, आळस येणं, सतत झोप येणं, स्थूलता म्हणजेच वजन वाढणं आणि स्नायू संहनन कमी होणं, भूक न लागणं म्हणजेच अग्निमांद्य, खाल्लेलं न पचणं म्हणजे अपचन, याबरोबरच मूर्छा, प्रमेह, शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी गळवे आणि अर्बुद म्हणजे ॲब्सेस होणं ही लक्षणं दिसतात. शरीरात विषद द्रव्यांचा संचय होऊन त्यानुसार सुद्धा लक्षणं निर्माण होतात. म्हणजेच ओबेसिटी, फॅटी लिव्हर, हाय कोलेस्टेरॉल, इंडायजेशन, डायबिटीज यासारखे आजार मधुर रसाच्या अतिसेवनाने होतात. आधी सांगितल्याप्रमाणे अतिसेवनाची लक्षणं दिसायला लागली तर आहारामध्ये कटू आणि तिक्त म्हणजेच कडू आणि तिखट रसाचा समावेश करावा. यामुळे ही अँटिडोटसारखी काम करून लक्षणे कमी होतात आणि त्याचे विकारात रूपांतर होत नाही. या उलट मधुर रसाचा आहारामध्ये अजिबात वापर केला नाही किंवा अतिशय कमी प्रमाणात वापर केला तर पोषण न झाल्यामुळे एनर्जी लॉस, ताकद कमी वाटणं, धातूंचं पोषण न झाल्यामुळे मसल मास कमी होणं किंवा फॅटचं अनइव्हन डिस्ट्रीब्युशन होणं अशी लक्षणं दिसतात. केस आणि त्वचेमध्ये कोरडेपणा किंवा ड्रायनेस वाढतो आणि त्यामुळे त्वचा आणि केस निस्तेज दिसायला लागतात. मन आणि इंद्रियांचं पोषण न झाल्यामुळे वैचारिक गोंधळ, संभ्रम निर्माण होतो. आयुर्वेदाला फॉलो करून आपल्याला निरोगी राहता यावं यासाठी हे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे. हे जर तुम्हाला आवडले असतील तर मनोधारा चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.